नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे रश्मीस फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण उपवासाच्या दिवशी खाता येतील असे गुलाबजामुन बनवणार आहोत. हे गुलाबजामुन चवीला खूप छान लागतात आणि करायला पण तेवढेच सोपे आहेत. चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 2 उकडलेले रताळे घेतले आहेत. ह्या रताळ्याची साल काढून खिसणीवर अशा पद्धतीने खिसून घ्यायचे आहेत. जी खिसणी आपण अद्रक किसायला वापरतो तीच खिसणी आपल्याला इथे वापरायची आहे. इथे आपले सर्व रताळे खिसून झाले आहेत आणि ह्या रताळ्याचा एक वाटीभर एवढा खिस भरलेला आहे. यामध्ये आता थोडी थोडी दूध पावडर टाकून याचा उंडा मळून घ्यायचा आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने थोडी थोडी दूध पावडर घेऊन याचा असा व्यवस्थित उंडा मळून घ्यायचा आहे. इथे बघा मी व्यवस्थित असा याचा उंडा मळून घेतला आहे. इतक्या रताळ्यासाठी मला इथे पोहे खायचे 11 चमचे दूध पावडर लागलेली आहे. आता हातावर अगदी पाव चमचा साजूक तूप घ्यायचं आणि हा उंडा एकदा असा व्यवस्थित मळून घ्यायचा, जेणेकरून याचा चिकटावा निघून जाईल. तुम्ही बघू शकता अगदी मऊसूत असा हा उंडा आपला इथे मळून तयार आहे. आता हा उंडा 10 मिनिटे असाच मुरू देऊयात. तोपर्यंत आपण गुलाबजामुनसाठी लागणारा पाक तयार करून घेऊयात. तर इथे आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची आहे. आपला रताळ्याचा खिस 1 वाटी भरला होता, त्यामुळे इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि यामध्ये 2 वाटी इतकं पाणी टाकायचं आहे. आणि यामध्ये 2 हिरव्या वेलची टाकून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता मध्यम गॅसवर याला मस्त अशी उकळी काढून घेऊयात. इथे आपल्याला एकतारी पाक बनवायचा नाही आहे. फक्त थोडासा चिकटपणा येईपर्यंत हा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. आपण नेहमी जे गुलाबजामुन खातो त्यासाठी जसा पाक तयार करतो, अगदी तसाच पाक या उपवासाच्या गुलाबजामुनसाठी आपल्याला बनवून घ्यायचा आहे. तुम्ही या पाकामध्ये आवडीनुसार केशरच्या 4-5 काड्या सुद्धा टाकू शकता. इथे बघा या पाकाला थोडा चिकटावा आलेला आहे. म्हणजे एकतारी पाक तर नाही बनला, पण हा पाक थोडा चिकट झालेला आहे. तर इथे परफेक्ट असा गुलाबजामुनसाठी लागणारा पाक तयार झालेला आहे. आता गॅस बंद करूयात. इथे गुलाबजामुनसाठी लागणारा उंडा सुद्धा मस्त मुरलेला आहे. आता हातावर अगदी थोडं तूप लावून घेऊयात. आणि या उंड्यामधील अगदी छोटे छोटे लिंबा एवढे गोळे घेऊन मस्त मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने गुलाबजामुन बनवून घेऊयात. इथे मी सर्व उंड्याचे गुलाबजामुन बनवून घेतले आहेत. हे गुलाबजामुन आता आपण तळून घेऊयात. इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तुम्ही आवडीनुसार हे गुलाबजामुन तुपामध्ये सुद्धा तळू शकता. इथे आपल्याला तेल अगदी कडकडीत गरम करून नाही घ्यायचं आहे. अगदी हलकसं गरम झाल्यावर यामध्ये एक एक गुलाबजामुन अगदी अलगदपणे सोडायचा. आणि लो फ्लेमवर मस्त खरपूस रंगावर हे गुलाबजामुन आपल्याला तळून घ्यायचे आहेत. अगदी 30-40 सेकंदांनी ह्या गुलाबजामुनची बाजू पलटी मारून घ्यायची आहे आणि असे उलटपुलट करून हे गुलाबजामुन मस्त खरपूस रंगावर तळून घ्यायचे आहेत. आता इथे बघा ह्या गुलाबजामुनला मस्त खरपूस रंग आलेला आहे. हे आता एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने बाकीचे गुलाबजामुन सुद्धा तळून घेऊयात. हे गुलाबजामुन करायला अगदी सोपे आहेत आणि खायला पण खूप भन्नाट लागतात. इथे मी सर्व गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत. हे गुलाबजामुन आता आपण पाकामध्ये टाकूयात. हा पाक हलकासा कोमट आहे, तर ह्या कोमट पाकामध्येच हे तळून घेतलेले गुलाबजामुन टाकून घेऊयात. गुलाबजामुन पाकामध्ये टाकल्यावर 1 ते 1.5 तास छान मुरू द्यायचेत. तर इथे आपले मस्त अप्रतिम असे भन्नाट चवीचे उपवासाचे गुलाबजामुन बनवून तयार झाले आहेत. तर इथे ह्या गुलाबजामुनमध्ये मस्त पाक मुरलेला आहे. हे गुलाबजामुन आता खाण्यासाठी सर्व करूयात. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये ही रेसिपी जरूर शेअर करा. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपी सोबत. धन्यवाद.